नमो देवे महादेवे शिवायै सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणता स्मरता। दुर्गा से दुर्गा सप्तशती पाठ। देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परम सुखम रूपम देहि जयं देहि यशो जयि द्विषो जयि सर्वबाधा प्रसन्नं त्रैलोक्यसखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य ममस्त व्याधि विनाशनम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वबाधा प्रसन्नं त्रैलोक्यसखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य ममस्त वैरि विनाशनम पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामाश देहि मे रूपम देहि जयं देहि यशो जयि द्विषो जयि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदन कंताटोपी शमाला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय 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 अघर्णा परात्परा केवल चलना ब्रह्मानंदाय तिवर्या जय जय जी पूर्ण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू तपय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता आणि देवविता तू समर्थ आणि क्षय जंगमानी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदिमदाग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेसा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रातेही नामरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ तमती करू केवळ आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षा वेमजस समर्था कृपा कटाक्षे दीननासा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना अनाविषयी आपुल्या मना कृपा समुद्री आमीना आश्रय देज सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाओ निरसन इह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिलं तीर तो नाम तर निशाचर प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वरून आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञार्तिमने निर्सोन ज्ञानक हृदय प्रकटोपे शांती मनी सदा असो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी हे निर्स तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा चालू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जव भवंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिना व्य सत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके दया वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठय वार्ता मी पणाची नसेसी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी
स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे। दिव्याकवचम् ओमस्य श्रीचण्डिकवचस्य ब्रह्मा ऋषि अनुष्टुप्छन्दः चामुण्डा देवता अगन्यसोक्तमातरो बीजं दिग्बन्धदेवतास्तत्त्वं श्रीजगदम्बप्रत्यर्थे सप्तशती पाठागत्वेन जपे विनियोगः। ओम नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच अतिगुह्यजे संसारी मानवासौ रक्षक पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा। ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतमे विप्रा सर्वभूतोपकारक दिव्यवी कवच पुण्याचे एकावे ते महामुनि प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा
कंठा ती कुष्मांडा चवती असे पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे सातवी कालरात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्नी तळता कोणी शत्रुने गिळता खिळतारणी विषम संकटा माझी भयार्ता शरणागता न त्यांचे होतसे केव्हा अशुभरण संकटी विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयश वृद्धितो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तुझ्या मुंडा वाराही महिषासना इंद्री गजमा समारूढा वैष्णवी गरुडासना महेश्वरी वृषभारूढा शिखी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्म्यां समारूढा सर्वाभरणभूषिता माता समस्त एषाया सर्व योग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्ननाना सुशोभित क्रोधयुक्त समस्ताया रती शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हलानी मुसलायुधे खेटक तोमर आणि परशुपाश आणकी कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महानते नित्यांच्या देहनाशासी भक्ता भय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्रधारिणी नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रूंशी देवी गेरज मज रक्षतु पूर्वेसी इंद्रिय रक्षाया अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्य खडकधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायवे मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी यदवासिनी दश दिशा रक्षो एसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजिता वाम भागासी दक्षिणे अपराजिता युद्धोतिनी शिखा रक्षो उमा रक्षतु मस्तका मालाधारी लाटासी भ्रुकुटीसी यशस्विनी त्रिनेत्री भ्रूमध्येसी यमघंटाति नासिका शंकी चक्षुमध्याशी कानाक्षी द्वारवासिनी कपोलकलिका रक्षो कर्णमुला शिक्षाकरी सुगंधानासिका रक्षो उत्तरोष्टाशी चर्चिका अधरामृतकलाची वेलाती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाची चंडिका गाठीशी चित्रघंटा ती महामाया ती टाळुशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पुष्टवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बैशकंठा नलिका नलकुबरी स्कंदाशी खडगिनी रक्षो बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगोली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिषेकामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पूतना कलिकालिंगा गुधा महिषवाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावी कामपूर्णा ती पोटदिशी महाबला होण्याशी गणारसिंही ती पादपृष्ठासी तेजसी श्रीपादांगुली रक्ष तळवे तलवासिनी द्रष्टकराली नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकुपाशी कोबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमच्छावसमास हाडमेदाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफा चूडामणी तथा ज्वालामुखी नकरेजा भेद्या सर्व संदिशी ब्रह्माणी वीर रक्षावे छाया छत्रेश्वरी तदा अहंकार मनबुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणाप्राण रक्षासी समान ध्यान रक्षणा एकवज्रस्ता देवी प्राणकल्याण शोभना रसरूपगंध शब्द स्पर्शाची देवी योगिनी सत्वरजतमो गुणा रक्षो नारायणी सदा रक्षायुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रणी दिना इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी पुत्रांशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपता रक्षो मार्गक्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वता स्थिता रक्षाहीनसे स्थान कवचीनच बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छांतरीच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरणी जावे तेथे जाणे जाईल की अर्थलाभ मिळवते ते सर्व पुच्छेरता सर्वेच्छे पूर्तीचा जय अभिष्टवस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर अतुल्ला भये तो भूतलावरी निर्भय तसे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्या माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून देवी कला प्राप्त होती त्रिलोक अपराजय आयुष्यात वर्षाची अपमृत्यू कदानवे नाशती व्याधी साऱ्या माता कोडा आणि मृगी स्थावर जंगमानी कृत्रिम विष नाशती अभिचारिक जे काही मंत्र तंत्र भूमितळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चराय घोरा डाकिन्याच्या महाबला ग्रहभूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदयी ज्यांच्या पाहदी पळती तया होतसे मान्य राजाशी सतेचे यश मानतो यशवाडे जय जयांचे या कीर्ती मंडित भूतळी जपो सप्तशक्ती चंडी पहिले कवच वाचुनी हेवन पर्वतारांना भूतळावर जोवरी संतती नांदते त्यांची पुत्रपौत्रादी तोवरी देहांती परमस्थान माया महामाया कृपा बळे सुरदुर्लभचे नित्य भक्ता ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्रीदेवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषि अनुष्टुभ छंदः श्री महालक्ष्मी देवता श्री जगदम्ब प्रत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमः चंडिकाय मार्कण्डेय उवाच
ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते। जयंती देवी चामुंडे जय भूतातिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते। मधुकेट वहंती विदाद्रुवरदे नमः। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे महिषासुरहंती ते भक्तासी सुखदे नमः। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे शुंभ निशुंभधुम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे पद्मपाद वंदिता हे सर्व सौख्यदायिनी सौभाग्यदायिनी। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे अचिंत रूप पर चरिते सर्व शत्रु विनाशिनी। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तिने तुला। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे भक्तिने स्तोत्र जय गाती चंडिके व्याधी विनाशिनी। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे चंडिके जय तुला नित्य पूजनी भक्तिने जन। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे दावे सौभाग्य आरोग्य धावे मज महासुख। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे द्वेषी नाशुत जय माझे मजला वो महाबल। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे देवी कल्याण हो माते देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे देवदैत्य शिरोरत्न गासती चरणावरी। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत सोजन। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे प्रचंड दैत्य दर्पणे चंडिके शरणागता। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे चतुर्भुज चतुर्मुख संस्तुते परमेश्वरी। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे विष्णुकरित स्तोत्रा भक्तिने देवी अंबिके। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे प्रचंड भुजदंडाचे होत निगर्भ दानव। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे श्री अंबिके भक्तिसी देवी आनंद तोरतू। रूपजयशिदे नाशिवी षड्विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ती कुलवार सहचरी। हे स्तोत्र आदि वाचूनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा। श्री देवे अर्गला स्तोत्रम श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु। आता किलक स्तोत्रम। ओम अस्य श्री किलक मंत्रस्य शिव ऋषि अनुष्ठुप छंदः श्री महासरस्वती देवता श्री जगदंब प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः। ओम नमः चंडिकाय मार्कंडे वाच। ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेय प्राप्ति निमित्ताय नमो सोमार्धधारिणे। अभिकिलकासवे हे महास्तोत्र कळो पुरे मंत्र सिद्धितया पाठी कल्याणी प्राप्त साधका। उच्चाटनादि सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभन्या सप्तशती स्तोत्र येसे देवी सिद्धार्थ देतसे। न मंत्र न औषध न तंत्र नको साधना नखी जपामी न फळा येती सर्व उच्चाटनादि सिद्धी अनंत मंत्राने थोर सप्तशतीत तरी उत्तर श्लोक शंकेसी दे भगवान शंकर। सप्तशती स्तोत्र येसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर। कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे। देवीचे सर्व बाहुनी प्रसाद सेवने तिचा किलक नामयाम कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र हे। ऐसे किलक साधुनी वाजे सप्तशती तदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होतसे। संसारी भयना कोटे सर्वत्र फिरतामही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मिरवणिया। किलक निष्किलीन हे जाणूनी पाठ हा बरा दोषणा राहती कोणी फळे सप्तशतीतया। सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र येसे करा पाठ निरंतर। मंदस्वरे स्वल्प प्राप्ती उच्च पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा। ऐश्वर्य जीची या पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रु आणि मोक्ष सिद्धी तिला का भूलती जन। श्री देवे किलक स्तोत्रम श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु। रात्री सुक्त। ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धास प्रेम लावणी महामायास्तवीयशी। ब्रह्म उवाच तू स्वहा तू स्वदा देवी वैषटकार सर्वात्मिका। सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता। बिंदुरूपार्थ मात्रा अनुच्चारे तुझे रूप। सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी। धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा। पारण करती सर्वांची कल्पांती ग्राससी जना। उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये। सहा रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये। महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी। प्रकृती तू सर्वांची गुणत्रयाविभाविनी। कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा। तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू बुद्धिबोध लक्षणा। लज्जापुष्टी स्तुती शांती तू क्षमा खडगधारिणी। शून्य गतिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा शापचर्दरे देवी भृशुंडी परिघायुधा। सौम्य सौम्य रामाची तू सौम्य अति सुंदर। परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी। सत्य सत्यतेची शक्ती ती तूच सर्वरूपिणी। सर्वशक्ती स्तयाशी स्तोत्र होईल तोडके। सृष्टीपालन संहारता निद्राधीन तुझ्या गुणे। नसे सामर्थ्य स्तोत्रांशी मज विष्णूची माय तू। शंकर प्रयाधीश तुझा आधार त्या शिवा। सर्वाधारी तुझ्या स्तोत्रा ही योग्यचे आम्ही। तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती। करावे मोहिते यासी दुर्धर्ष मधुकेठवा। जगदीश्वर श्री विष्णू जागविदेव सत्वर। उपज बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे। रात्री सुक्त। श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु।
श्री दुर्गाय नमः। आता श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैसी मधुकैटभ नाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोग। ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदः नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निसत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोगः। ध्यान खडगा चक्र गदानि चाप परिगा शूला भृशुंडी शिरा खडग शंख धारण जी करी नयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाय मधुकैटभास्तव विविधी निद्रा जगन्नायका। ओम नमश्चंडिकाये। ओम मयि मार्कंडेय उवाच। सूर्यतने सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो। कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप सावर्णी सूर्यपुत्रांचा एक वृत्तांत तो शुभ। पूर्वी सारोची शामाची चैत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराज समस्त क्षितिमंडला पुत्रा समनतो राजा प्रजापालन तत्पर कोल विद्वंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीत सुरतांची घोर संग्राम तो करी कोल विद्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुरा फुले जिंकिले देही वैर्यांनी भूपती क्षीण जाहला अमात्य बली दृष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी सेना बल लुटोनिया राजधानीशी जिंकती शिखारीच्या मी राजा होऊनी अश्वासरतो दुर्दैव लपो पाहे जातसे घोर कारणी आश्रम मेदामणीचा इंश्रकही विसावले शोभनीय शिष्यवृंदे राण सुंदर पाहितो तेचा सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी कारणे विचारले नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीचे ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी अपूर्वजांची ती राजधानी नसे सत्ता त्यांची जवळी दृष्टते मृत्य भीडक छळता जनवृद्धांशी कोण वारेल त्या खडा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हादित यांची मोजित लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरता चिंता वाहुनी दुःखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोणतू कुठून आला शोकचिंता तुला दिसे कारण काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करून चित्त हृदयत त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळती स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धननारी पुत्र ही ना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखिस्त मी वन आलो गृह वृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मद त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील जे कसे राजू वाच श्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्यू वाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मरणवाशे नावरे हे करावे काय ना सुजे पितृस्नेह नसे पुत्रा धन्यचू छळती मज पतिप्रेमना पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काळहले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो नकळे ममता कैशी जळली चित्ती माझी पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे मार्कंडी वाच मेधामुनीच्या सेवेची आले जळूनी सर्व ते वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तया स्थळी राजू वाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझी मी पराधीन चित्तांचा तेने दुःख बहु मज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची अस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी देत तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे ते स्वजनत्य कराहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हापुढे ममता दोषयुक्ताची कळूनी चोंबली आम्हा सज्ञान असूनी आम्ही नकळे घेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिर्वाच भाग्यवंता समस्तांशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशुपक्षी मृग तैसे भोगती विषया नरनारी परिभो सौख्य भोगती पशुपक्षी ही स्वयेक्षुदा तृषायासी परिमोहित चित्त हे पिलांशी उदन देती कळूनी मोह आसा आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चरचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योगनिद्रा महामाया तियेची बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविती पाऊले तिची भक्तांशी बरमोक्षांचा प्रसन्नत्वेती देत असे जन्ममृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहाच ती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्क ही जगदीश्वरी विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ऐश्वरी बलजांमध्ये त्यातही परमेश्वरी राजू वाच स्वामी कोण महामाया ही देवी गळवा जगिती जन्मली कोटे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून हे ते सारे ऐकू इच्छित मनमना
ऋषिर्वाच जगद्रूपी नित्य रूपा ती देवी विश्वापक देवकारी सिद्ध भाया अर्जन्मा जन्म घेत असे रूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता तो श्री विष्णू शेषासने कर्णमाळातून त्याच्या मधुकेटप जन्मले ब्रह्मा सिद्धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्रियोग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पळून सारा घडी मोडी क्षणांमध्ये तेजरूप तो जो विष्णू त्याची शक्ती विवचक्षण उपमा द्यावया नाही तरुणेशी कुणी तुझे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी जागा नाया त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भक्ती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धास प्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वदा देवी विचटकार सर्वात्मिका सुधा तू अक्षर नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूपार्थ मात्रा अनुच्चारे तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वांची तुझं उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्राससी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तू सर्वांची गुणत्रया विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ऋतू तू बुद्धिबोध रक्षणा लज्जा तृष्टी शांती तू क्षमा खडगदार क्षुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चापशरधरे देवी भृशुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अति सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सतत जी शक्ती ती तुझ सर्व रूपिणी सर्व शक्तेस्तयाशी स्तोत्र होईल तोडके सृष्टीपालन सहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रांशी मज विष्णूची माय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्या शिवा सर्वाधारी तुझ्या स्तोत्रा नसुनी योगी जे आम्ही तुझे यश थोरत देवी सर्वथा ते प्रशंसते करावे मोहित याशी दुर्दश मधु कैठबा जगदीश्वर श्री विष्णूची जागे देवी सत्वर उपज बुद्धी विष्णूची मारावे दैत्य दोन हे ऋषिर्वाच तमादिष्टात्री देवी स्तविला तेधवा अशी नेत्रनासिका हृदय बाहू विचक्ष विष्णूचे निघाल त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख जाहली एकार्णवजलांमध्ये शेषांच्या शयनातून योगनिद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकेट दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठवणी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 5,000 वर्ष ते बाहू युद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य पहणते विष्णूशी वर माग मनुस्पित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण भाजनी द्यावावरी तुका हा दुसरा नलगी मज ऋषिर्वाच धोकावरणमुळे झाला सर्वत्र पाणी वाहती म्हणती विष्णूची आम्हा वदावे जलना तिथे ऋषिर्वाच तथास्तु म्हणून देवा शंखचक्र गदाधर जांगेवर ठेवून या दोघांचे शिरगे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी एकेमात्मदेवी विजय वर्णिता मी पुन्हा तुला ऐं ओम श्री अच्युत विरचितया प्राकृत भावात टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता शरणार्पण अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यातच देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिच्छंदा शाकंबरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान ओम शोभे गदानि शक्ति परशु घंटा धनुष कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभि अष्टादजी हस्तका शूला पाश सुदर्शना धरतसे हाती प्रसन्न नाना सेवी मी महिषासुरपहरिणी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषिरुवाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शतातरण चाहले महिषासुर देवेंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देव सैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मासव करुणी पुढे शिवविष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिगा महिषासुर गांजुनी स्वये झाला आदिश्वर स्वर्गीचे देवभूमीस फिरती हीन दीनते मानवपरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगोनी जाहले शरणागत नाशाय देते ऐसा तो सांगा साधन शक्यते देवता पिढीला भारी एकता शिव विष्णुते क्रोधारत क्षणी झाले भ्रुकुटी दाटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचे तेही तेज त्यात समावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाऊनी उद्भव एकत्र जाहले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापला सर्व दिशा देवता पाहती नेत्री तेजासी तुलना नसे तेजातून घेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते लोकांशी शिवतेजे तिचे मुख यमराजाची या तेजे कैसे डोईस वाढले महत्तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी चंद्र तेजस स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी वर्णापासूनी जंगा नितंब तेज पृथ्वीचे पदते ब्रह्मतेजाचे सूर्य तेजात आगळा करंगळा वसुतेजे कुबेराचे नासिका प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे अग्नितेजात त्रिनेत्र संध्याशे भ्रुकुटी तिची कानवायुनी झाले
मिळाले देवते जे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवींचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार देज पाकले एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे एक चक्र हरिदेई आदरे अंबिके प्रती वरुण शंकर देता हे शक्तीचे दान अग्निदे दिला धनुष्य वायूने बाधे 2 शरांसवे ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्र नेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती यक्षमाला ब्रह्मा तो देख मंडलू रोम रोमी महातेजे सूर्यदेवी भवानीशी प्रत ढाल काळाने तलवार दिली तिला क्षीरसिंधू हार वस्त्रे देय कुंडल चुडामणी देई कडे चंद्र देके वीरबाहूशी नृपरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरीसातरी मुद्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये निर्मल प्रसादे विश्वकर्मा सहस्रतो असुरभेद कवच देवीशी दान देतसे कमलमाला वक्षासी सर्वदा फुले सिजे सागर देवीशी देई पुष्प पद्मपुष्पकरांमध्ये हिमाचल देशवारीशी सिंह वैसावयास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहारतो अन्यान्य देवता देती अशस्त्रादी भूषणे याची सन्मानली देवी अन्यान्य देवतांनीही उच्चस्वरे अट्टहासेती करिय थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शुद्ध उठला न भरले नभ त्यामुळे गगनीनाद मावेना नभही सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप दाहला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालली भवानी विसिंहवाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षींनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोकालुब्ध पाहुनी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहानाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज एशी देवी दिसे तया पृथ्वीची दाबुनी देवी आकाशी शिर जळकी शिर व्यापूळ सप्तस पाताळ धनुष्य दोरी वाचता सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धात द्वैत्य देवाची असे तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेच्या चिक्षुरतो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिकासवे 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महानु तीक्ष्ण रोमास लोमा 5 कोटी रथींसवे रथी 60 लक्ष सवे स्वामी वाष्कर तो लढे गजासी 1 कोटी ते घेऊनी परिवारित 5 अरब रथींचा भिडाला स्वामी तो लढ सहस्रोदय महादैत्य ससैन्य वहनातुनी वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यासवे ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ यातुनी तोमर बिंदीपाल शक्ती परसा खडग मुसळ पट्टीशादी असरशस्त्रा प्रहार करती खळ वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती फेकती नाश पाशते काही मारती खडक कोणिते युद्धोग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्यशस्त्रास तोडिते थोडीही थकली नाही मुख मुलान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्यांशी ती ऋषी देवता वाहन सिंह देवीशी मनात वन माझा रणात असुरा मारी विचारे भय सोडूनी निश्वास सोडता देवी सहस्रोगड तक्षणी सहस्र होऊन देत्या शस्त्रास्त्र मारती रणी परसा बिंदीपालाने खडगपट्टीस घेऊनी सामना घेती देत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे नीते मधुनी असुरा जना नखारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूलगदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीशी वर हर्षवाया ते मुद्गत ठोकती गण भयंकर घंटाना दे मूर्छित मारले किती शतावधी महारथ्य वधी देवी महाबल ओढुनी बांधुनी पाशे मारुनी तलवारती करीत विधवा असुरांशी गदाघार कुणाभरी नागले मुसळ कोण उपती रक्त ते खळ शुलाने फाटती छाती शवलोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या करी दैत्यांच्या होती व्याकुळ संघरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कोणाची मान खंडली देवपीठा दैत्यांची गतप्राण कलेवर मधुनी तुटले कोणी चंगा गादे गुणावले 1 हात 1 पाय 1 डोळा दिसे कुणा नित्य कोणी असा वीर दडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कबंध वादे कुणी नाचती रणरंगी ते ताल सुर धरून हिया खडग शक्ती दृष्टी हाती असंख्य दडावती देवीशी म्हणते थांब उन्मत शस्त्र पेकती रथाश हत्ती अश्व तुटले वाहले रक्त भूमिशी चरण नुरली जागा रक्ताचे पाट चालले अरण्य जळतो अग्नी दैत्य सैनात शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरुणी ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवे सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे एसेच बदले किती देवीचे गणते लढती वरती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युतविरचितया प्राकृत भावात टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वितीयोध्याय श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु। अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्यसैनिक सर्वते महिषासुर ही वधला धन्य दुर्ग महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त पयधरा जपवटी विद्या भीती भरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरुण रक्त मुकुटा देवी नमो पाहिमा।
ओम ऋषिर्वाच नाश पाहुन दैत्यांचा शिशिरदैत्य कृद्वतो धावून आला पृथ्वीवधाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी देते वसेश्वर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले त्याचे सारथी अश्वनायाचे विधारले धनुष्य ध्वजा तोडूनी बाणे विंदोनी त्या खळा घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापतीद्वरे ढाल तलवार हाती तेव्हा धावून धावला धनुष्यरथ अश्वासी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहासी घावतो करी भुजा वामची देवीची प्रहार साधला तिथे बावशी लागता तुटली त्याची तलवार तीर सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासम प्रजात्यांची चालला तेजमान तो देवीने शूळ फेकून तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावून देवपीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबल एसी हुंकार करता त्वरे शक्तींचा त्या नाश झाला चामराच्या दक्षिणी चामर देवा क्रोधाने देवीशी शूल मारत बारणे देवीने तोही तो खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह देवा बैसे उडून या बाहू युद्ध सुरू झाले दोघेही वळ लाविती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा मैतळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी मारणे उदग्र दैत्य तो असा देवीने हातनी मेला चपेट्यांनी करार तो गदीने उद्भत मेला बारणे ताम्र अंधक बाष्कल बिंदी पालाने मारी देवी तख्तने त्रिनेत्रिने त्रिशूलाने उग्रास मारला त्वरे उग्रवीर्य महाहनु दैत्य देही विदारले बिडाळ तलवारीने धडापासून तोडला दुर्धरम दुर्मुख दैत्या बारणे नाश चाहला सेनापती सेना सहारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर देताप देवीचे गण त्रासले उदाडणा देत कोणाशी घोरांनी मार देत असे पुष्टसिंगी कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वाविने कुणी धराशायी किती झाले देवीचे गण दक्ष दाक्षिणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर द्वेषाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी कोरतो वेगाने त्यांची पृथ्वी कंप पावेशो नुक्षणा पुच्छाने उठती लाटा उडवी सिद्धू पृथ्वीशी सिंहांच्या हालचालीने अशती मेघमालिका श्वासांच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादित्यांशी पाहता चंडी कोपली वधार्थ कुठली तेव्हा क्रोध आला नावर बांधला दैत्य पाशाने रणीबद्ध तया कुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धी नर तो झाला मृगघाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाम घालिता सोडून तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहाशी उडी देवीच्या सुंड त्याची महाबली खडगाने अंबिका तोडी जाहला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिऊन अंबा अमृतोन्माद बावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बोलून मद दैत्य गरजे सिंह मारुनी पर्वत पैकी आकाशी बडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रक्तोष्ट ती सुधा सेवी वाचा शौर्य प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुद्धा पडतात तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर ऋषिर्वाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायांमध्ये खळ कंठाशी लक्ष्मी त्यांच्या शुलघात करतसे रेड्यांचे मुख फोडून बाहेर येतसे नर देवीने शक्तीने येता अर्धा निरोधिला तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तक थोडी देत त्यांचे महिषासुर मर्दिनी हा कारणी झाला देते सेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख वासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तव मांडती यशगंधर्व ते गाती करदी नृत्य अप्सरा श्री अच्युत विरचितया प्राकृत भावत टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये तृतीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 4 इंद्रादी देवता द्वारा दुर्गाचंडी महाबली देवीने मांडले स्तोत्र देवता वरदान दे ध्यान ओंकाला भ्राजी कटाक्ष रिकुल भयधा चंद्र भाळी जेसी शंखा चक्रा कृपाणा त्रिशूल करधरा धारी नेत्र त्रयाशी सिंह स्कंधाधिरुडा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे ध्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धिजे। ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादिदेवांना म्हणाली होती बारी लावण्य अंग फुलती यश शोक्य दाने देवीचे स्तोत्र करती सुर नम्र देने देवीश्व्यापक सदा जगन्मादी शक्ती देव ते देव स्वर्गभुवनीची आविभूती जी पूजनीय ऋषी देव जगन्नाला हो ते सनमिता हितदा माला ठाव प्रभावन जिचा भगवंतानंता ब्रह्मा शिव नवद्वय नित स्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदांतळी भाग्यलक्ष्मी पाप्या
विद्या भाग्य हृदया सद्गुरुर्मी श्रद्धा महान कुलनांतरी लाचेशी पाळी जगास नमितो तिची या पदाशी नावर्णवे त्वदीय रूप चिंतेसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देव दैत्य समरे सकळात शूर चारित्र अद्भुत कसे स्तवू मी अपार एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आधार तुझ सकल जगदश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझी ये तव नाम घोषे यज्ञात होते सुरतृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तो तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वतः जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताने तत्वज्ञ संयमी जनामोल जाचे अभयासती मुनी जया निगमा पताला विद्यापरा तुझ न अन्य तुझ्या रूपाला तू शुद्ध ऋग यजु आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षडत्रय रुष्टी धनधान्य मुद्रा तू भूमी आणि ऋषीशास्त्र ऋषी कयाती पीडा निवारक अशी तुझ भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ तोची होती तुझ ते दृढ शक्ती मेधा नौकात्वतीय बळतारी प्रपंच बाधा तू केट भारी हृदयी तव वत्स चिन्ह गौरी तुझ्या शिवकरी अति थोर मान इच्छु अस अमला शशीपूर्ण बिंबा लावण्य कांतिकर्णा सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी गेला प्रहार नवला वह मात ऐशी चंद्राने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भील कालही जया वगता मुखाला पाहून ते नच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी त्वा मारले सहकळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभेश श्रीश्वर उज्ज्वल धर्म त्यांचा श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावसी जगी मिळवून श्रेय धर्मानुसार सुकृती करते सुकर्म ते भोगती तव कृपा इतर सर्व धाम एक तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रिलोकी कर्म लाभ तुझे निहोती मा नामे तुझ्या भय हरेत भव पीडितांचे तू बुद्धी तेज जगती हितेच्छुकांचे दारिद्र्य व दुःख भयहारिणी तो एक तुझी सर्वोपकारिणी बिद्रावली ते तुझीची पावत सोके जन या शुभ कामनेने तू मारशी ज खळजना रणिशूरतेने ते नरगामी भवसागरी मुक्त भाव्या दैत्य जनावदसी तू सदे रणाया तत्वदिष्टापात जरी जाळील विश्वसारे सहा ऋषी असुर तू जरी शस्त्र भारे स्पर्श पवित्र रिपू होऊन उद्धराया हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुणे खडग त्रिशूलांची महान दित्य अंधत्वने येन असुर बल कोण नेत्रिय चंद्राने तव सुदर्शन त्यास होते अंधत्व येईल त्यास कसे तरी ते दृष्टा पराभूत करी तव देवी शील लावण्य कांती तव चिद्रुपते अतुल निगर्व होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा करुणार्ध प्राणी लावण सुंदरी जिला रिपू कापत आहे गेथोर कोण तुझ होऊन जगात आहे युद्धात निष्ठर कृपा हृदयात भारी येशू तू एक वरदायिनी दिव्य नारी सहारली अरिंदळे त्रैलोक्य शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते अम्मा दिले अभयत्वा चिरंजीवी केले माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे शुलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुषटंकारे घंटानवदी करुणिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षा वैचंडिके अमा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी मैकारी मनोहारी त्रिलोक तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन अम्मा रक्षावे तू सदा ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा स्तविनी येशिया परी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजित देवता दिव्यरूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत दिव्यवाच तुमचे मनीचे इच्छा मागावर तो मला देववाच भगवती पूर्ण केले हरुले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तो आरणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिसी तू महेश्वरी अटविदाच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तारावे गे गातीचे स्तोत्र त्यांची ये वैभव चित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा ऋषिर्वाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगदिता तथास्तु वरदेवोनी झाली गुप्तती दे नृपा लोकहित करती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोललो मी सविस्तर पुढे देवितासाठी निशुंभ शुंभ नाशिवी गौरीपासून हे जन्म कदा सुंदर देवीची यथावत सांगतो एक प्रसंग पूर्ण तो हाता सर्व हे लोक रक्षाया प्रकटे दी पुन्हा पुन्हा हरिम ओम श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावात टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे चतुर्थोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंडमुंडते शुंभ पाठवी दुदाशी निराश तू येतसे विनियोग ओमस्य श्रीचे उत्तर चैत्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्ठुप छंदा भीमा शक्ती ब्राह्मरी बीजम सूर्यस्तत्व सामवेद स्वरूपम श्री महासरस्वती प्रत्यर्थे उत्तर चरित्र पाठे विनियोग ध्यान
ओम घंटा शूलहला निशंक मुसला चक्रधनु सायका हस्त्वा द्विधरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वाहा। ओम क्लीं ऋषिर्वाच पूर्वी शुंभाने हरविला सचीपदी ते लोकेश भागाशी यज्ञ भागाशी त्यांचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुणाय त्याचे पदातया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर एक दैत्य काढली अपराजित देवीचे देवास्मरण झाले आपत्तिकाली स्मरता मज निश्चित रावणे देवाशी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका आठवणी वरा लागी संकटी सोडवी नमी देवता चिंतुनी येशा हिमालया गिरीवरी भगवती विष्णुमाया सविती मन लावणे देव उचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन रुद्रेशी गौरी धात्रे नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्र रूपा सौख्य रूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धी रूपा नमो नमः आदित्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्मपकारा तू सर्वकारिणी ख्याती आणि कसं तू कृष्णा तुंदेशी नित्यवंदन अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणाम हाय नमो हे जगदातारा कृती देवी नमो नमः जी देवी सगळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई चैतना मनवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळामध्ये माया रूपे छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सगळामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी दृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियाची आदिष्टी सर्व प्राणांत व्याप्तची जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापून जगत स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो अभिष्टाभिस्तविती जिलासुर जयसी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि उदंडरित्यग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जणी आम्हा न राहो विपदा कदा कुणी ऋषिर्वाच देवतास्तवित होत्या जान्हवी स्नाने इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजतक्षणी विचारता ती देवांशी देवी भृगुटी सुंदरा उद्धवली तिच्या देवी शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझे हे गाती शुंभाने लेखले पराहुत निशुंभाचे एकत्र देवस्पर्श हे सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव चाहला कोशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जगत जन्मता देते पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती कापावली कलिका भाऊ शुंभ निशुंभ त्यांचे सेवक जंड मुंडदे पाहती अंबिकेची या लावण्य देह यष्टीशी जाऊनी सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचलावरी वसे राजा सर्वत्र कांतिमानची नजले पाहिली कोणी कोण कोठली शोध घे सुरेश्वर तू शूर तुझ ती योग इच्छी कामिनी श्रीरत्न दिव्यांगाची जित्ती सर्वत्र पांघली हिमाचलावरी अजूनही पहारावनी तू स्वय मणिहत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैव शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्चे श्रवात्वा ऐरावत रत्न गजरत्न इंद्रपासून घेतले हंसयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद्म हिरावला किंजिलकिनी युगमाला सागराने तुला दिले कांचन श्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची या पाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश तो आज निशुंभा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझ दैत्याच्या सर्व रत्ने तुझ्या घरी त्रिरत्न तेच का नाही तुझ्या हातांमध्ये कृपा कल्याणमयी ती देवी नो हे प्राप्त तुला कशी ऋषी ओम ऋषिर्वाच
एकूण चंडमुंडांचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्यांशी शुंभ सांगितया दूता आज्ञेने माझी जावे बोलावे देवीशी असे उपाय योजनी ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वतच्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलिला देवीशी असा दूतवाच देवी दत्तेश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेरित त्यांचा आलो जवळी तुझ्या अव्याहत सर्वत्र आज्ञा मानिती देवता ऐशाद्या दैत्यशिष्टाने दिला संदेह ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मत देवता यज्ञभागी मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रिलोकी रत्न जे श्रेष्ठ जे ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे उच्चेश्वरवाश्व रत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिली मला देवगंधर्व नागाचे जवळी रत्न थोरते दत्ते सर्व माझी यापाशी संध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्नमुक्ते आम्हापाशी तित्वा यावे रत्नमल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वर तुला पावची मदनुग्रहे विवरुणी बुद्धिशी भावे पत्नी तू मज ऋषिर्वाच एकूणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी झी धरी त्रैलोक हे देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्प मिथ्या नसे इथे मम परिमत प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्या तो काय कसा एका मम निश्चय मज जिंकील संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या सम असे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकून त्वरे वरावे मज जा सांग विलंब काय सा इथे दूत वाच देवी गर्वात तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुरती उभा राहील कोण गे देवदत्त घेती आज्ञा तया प्रसन्न ठेविता एकटणार तू कोठे युद्धात राहशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा दया देत्या सवे कैशी अभले रण इच्छिशी शुंभ निशुंभाजवळी माराने चल तू आता नातरी केस ओढून तृणवतने तिथे तुला देवी वाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचार वाचुनीच हा आता तू सांग जावनी बोलली द मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्यते जेतया ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मन्वंतर देवी महात्म पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 6 धूम्रलोचन मद ध्यान ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्तानळे शोभली देह कांती अशी दिवाकर जशी नेत्र त्रये रेखली माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्रार्धडोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकणी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषिर्वाच देवीचे खुनी से दूत विद्रोह तो करी दैत्यराज सविस्तारे कळवी वृत्त जाहले एकूण दूतवचना सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचन जावे नावे ओढून तिला धरुणिकेचे दृष्टेचे बलात्कारे करून ह्या तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व हो कुणी अवश्य तक्षणी त्यांना वधावे त्वा महाशुर ऋषिर्वाच आतंकिता साशी धरतो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पहिली देवी हिमाचल वासने शुंभनिशुंभाचे पाशी मने गरजूंनी चालतो नमानिशी या वचनात तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे देवी वाच दत्तेश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढून नेताना करीन नारी काय मी ऋषिर्वाच हेचे बोलत धावे तो वसुर धूम्रलोचन ओंकार मात्रे अंबेच्या तक्षिणी भस्म दाहला दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलून या गर्जुनी सैनिका माझी पडला कदुनी त्वरे दाडा पंचे तीक्ष्ण बारी विदारी जबड्यांमध्ये घायाळ करून टाकी महादैत्यसे सिंह तो नखाने फाडले कोणाची पोट तो चिरी चपेट्या मारून कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडणे केसरी पितसे रक्त आयाळ हलवून ह्या अतिकृत सिंह क्षणार्धी चवताळला मारिया सुरसेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने दैत्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त जाहला कापती ओट दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञाते आता त्यास तो तेव्हा एक दैत्य महाबली धरुणी केस ओढा तिया देवी इथे त्वरे ना जुळे तरी एका हे शस्त्रास्त्र घावही करा सूर्य आपली विद्या टाकून देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवना तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढून तयांना आना दृष्टतीव श्रीवरता भरी ओम श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मन्वंतर देवी महात्मे षष्ठाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 7 श्री गणेशाय नमः
चंडमुंडवद ध्यान ओम ध्यावी रक्तपीडा मधुर शुकस्वरा एकी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरीष शिकला वाद्य विना सुरंगी कंठी कल्लार माला नियमित विलसे चोळी ती रक्तवश्रा मातंगी शंखपाचा मधुर मधुमदा कुंकुभाळी विचित्रा ओम ऋषिर्वाच आद्य निशुंभ दैत्यांच्या चतुरंगिनी घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र चालले सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीत असे ही दिसे हिमालयाची सुवर्ण शिखरावरी दंश तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जन धरण्याला भावानिशी तत्पर सर्व जाहले अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळ रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहली ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आणना तलवार पाशी घेऊन काली प्रकटली स्वये विचित्र खडबांगधरा मुंडमाळा गळ्यांमध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मांस भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरळ भीषणा निमग्न रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्या वर कालिका भक्षी प्राणास त्यांची पार्श्वरक्षक मारणे माहुत अंकुशधारी सांगटा गजसैनिक एका हाती धरून त्यांचा ती प्राण बक्षित सारथी रथ अश्वारी दैत्यसेना मारती भयानक काळामुखी कालेंच्या नाश होत असे लाथगुदे कुणा मारी धक्के देव केस ओढुनी गळा दाबी कुणाचा ती धक्का देवज छातीने असुरांशी शस्त्र असरे तोंडात धरुणी त्वरे तोडणी फोडून टाकी दात चावित अंबिका सैनिक दुष्टदैत्यांचे कारणे सर्व मारिले कित्येक प्राणी घेऊन पळाले भयवीत ते खडवांग तलवारीने दत्तांगरे चावले किती मृत्यूंच्या वदनी गेले दैत्य दृष्ट महाखळ क्षणात मारिली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयान लोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्य देवींच्या मुखमंडळी बाणचक्र पडवनिया होता ती लीन दक्षिणे सकृद गर्जना केली कालीने विकटाद्भुत विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावून येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवीत असे महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व आजुनी दोघांची मुंड घेऊन काली गर्जुनी तिथोवरती चंडिकेजवळी गेली विजन्मोद बोलत चंडमुंड पशु हे भेट मी दिली जी तुला शुंभरिशुंभाशी आता वधावे त्वा स्वैरणी ऋषिर्वाच पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडा समारुणी आली तू मजपाशी घे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल श्री अच्युत वेचिता प्राकृत भाव टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मंत्र देव महात्म्य सप्तमोध्याय श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु अध्याय 8 रक्तबीजवद ध्यान ओम सुप्रभात सूर्या परिस्नेह नेत्री दरित पाशांकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती अनिमादिकांनी अशिधात सो भवानी ओम ऋषिर्वाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुरी शुंभ संतापला म्हणे असली नसली सेना दैत्यांशी काढली रणा आज्ञा देऊनिया शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती जे शय्याशी उदायुध चलारणी 84 कबू नावांचे सैनिक घेऊन चला 50 कोटी देवी शत दोम्र कुलोत्तमा सेनापती तुम्ही जावेत सैन्यासह रणांगणे कालका दोर्द्य मौर्य कालकेयस महासुर युद्धाशी सज्ज घेऊन ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्र दैत्य घेऊन शुद्धाशी रणी जात असे भयंकर दैत्य सेना पाहुनी चंडिकारणी टंकरनादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्यांचा सर्वत्र आणखी बहुधनुष्य सिंह घंट्यांचा नाद गेला दिगंतर उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुर नाद तो गोयसा एकूणी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती शक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिके तवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी रूपवेशच्या देवीचा शक्ती त्यासी तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धात देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवांची शक्ती ब्रह्माणी तिरणा माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलवर तारिणी कंकण महानागाचे बाळी चंद्रार्थ भूषणा कार्तिकेयची जिरीष शक्ती महिरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खडगते श्रीहरी यज्ञ वाराही शक्ती जे तया वराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित नरसिंहाची नरसिंह परी आली ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्रहाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्रनेत्र सादरे देवशक्ती सर्वे चंडी पाहुनी रणि शंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देत असे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जे शत शिवा तशी ती अपराजिता देवीच जटा धुमिल शंकरा
म्हणे दूत तू होनी बोध शुंभ निशुंभते त्या अतिगर्वदाशी तैसेच देते सैनिका इच्छिते युद्ध ते जे त्यांना संदेह सांगणे याचा दैत्यांनो ज्या पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवांसी यज्ञ मागतो मला तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुझाला तुम्हाला गीत भक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात चाहले शोभदासी कोणी कात्यायनी जिते असे सक्रोध देत त्या ठाई विद्रोही क्षणी दावले मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र चौकती दृष्टिशक्ती बाण आदी देवी लागून मारती टंकारुणी धनुष्यासी अश्रादी प्रतिशस्त्रदे शस्त्रास्त्र तोडी त्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारून ती खाली गटवांगे वदनी कुणा शत्रूंच्या घेऊन प्राण विचरे रणभूमीशी ब्रह्माणी कल्मकमंडलूचे जलफेकी तिथे कुठे तेथील शत्रुंनी तेज होती ती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुणी वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीची यावद्रे शतशा दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वराही दंत दाढांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य सहारी विच्छिन्न लोळती भूमी नरसिंही कनकाग्राने भाडी दैत्य महाबली करुणी सिंहनादासी रणी फिरे भयानक शिवदूतीची या नादे भयभीत असुरते शिवदूतीची या हस्ते वर त्यांचा होत क्षणी मातृगण महाक्रोधी वरता दैत्य सैनिका पळाले असुर सेना भयाने प्राण घेऊनी दैत्यांशी प्रताप आहे रक्तबीज महाकळ युद्धा लागी दे गाडी तया संग्रामी धावला रक्तदेहातून त्यांच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधूनी घायाळ दैत्य जाहला रक्तथेंबातून आले तितुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्थता वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृंगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भुवरी पुन्हा वज्राची घावे घायाळ रक्त सांडतो रक्तबीज असंख्यात होती शत सहस्रिक वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्य तो इंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्रचा घाव लागोनी रक्त ते सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले शक्ती मारुनी कोमारी बारा ही खडग हारुणी माहेश्वर त्रिशूलाने रक्तबीजास मारत त्या क्रुद्ध महादैत्यांचे मातृशक्ती भरिरणी गदाघात करुणी या स्वशौर्य पूर्ण चाविले शक्तिशूलादी दिघातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज त्यातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्याच्या चित्ती तेने संग्रामी देवता पाहून खिन्न देवांशी कालीचंडीशी म्हणे चामुंडे आपुले मुख बसरावे तू आतुरे माझी या शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्यांच्या या ग्रासा भेदवा महामुखे सारद रक्त सारे विचरता रणातत्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित येशया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतर नये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारत शोषले रक्तकालीने कृद रक्तबीज जरी गदाचंडीवरी नहानी नाश इच्छित देवीचा थोडीही दुःखी ना झाली गदा सोसोनी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले साणे रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारे देवी दक्षिणी वज्रबाण खडगरुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी दैत्य तेने दैत्य नव्हे पुन्हा येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाकळ पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची यावधे धैर्य देवांशी चाहले मातृंगण महासौख्य रक्तबीजन राहिला ऋणन्मादे हती हर्षे रणी नाचती देवता ओम अच्युत श्री अच्युत विरचिता प्राकृत भावत टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मंत्र देवी महात्म्य अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्ययनं वा निशुंभवद ध्यान ओम बंदूक कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुशपाश भाळा चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमिनी तंधकारी ओम राजू वाच विचित्र कथा हे एशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वदांमुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभजे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मन ऋषिर्वाच रक्तबीजादी दैत्यांशी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास बाहुनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावूनी ओटा दे दैत्य देवीशी मारण्या शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण माराव्या चंडिकेशी संग्रामी जाहला उभा मेघा परिबाण वर्षा रणीचा चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्याचे बाण चंडिकेने तोडिले बाण आरुणे घाव केले तया वीरा अग्नी आघात घातले
हरे तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घावतो करी शूरप्र प्राणदेवींचा निशुंभांच्या करातील ढाल तलवारची तो मोडी दक्षिणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडरीमध्ये विभाग होऊन पडे सकृत शूल तो मारी जवळी देवी पाहून देवीने मारणे बुका शूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारत मध्येच तोडून टाकी येशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी मानास फेकून निशुंभाची रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीसी बंधू मारला देवीने निशुंभाचा क्रोध वाढून मधाया आंबेके शिरणी तो धाव घेतसे अनुपम भुजा हाट सायुध बसला रती झाकळे नभशुंभाने शोभाद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविता ती बळे प्रत्युंचा ओढती केला शुद्ध दुस्सह गंगरी घंटा ती वाजली भारी दत्त चित्ती तरारले दिशा दाही भरून या ध्वनी गेला न भावरी देवा गर्जत तसे सिंह गजत चिगार थांबले गर्जनेने मगिंद्राच्या गुंजित जाहले जग काली चेनी उचलून या हात भूमीवरी मारले तयाच्या शुद्ध वाढवणी पहिले शुद्ध थोपते शिवऋती अट्टहास करता देत तेरणी होती भयभीत कित्येक शुंभांशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दृष्टा आता येथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिजा देवी मारून भूताठी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हाच्या नादे गंजवी त्रैलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे देच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी त्या शरावी शुलाने मारता शुंभा आली मूर्छा पडे भूमी डोळाने उघडी ऐसा निचेष्ट पडला खळ निशुंभ होऊन जागा मूर्छेतून रणांमध्ये देवी कालीने आणि सिंह क्रोधे धावा करीत असे दशसहस्र वाहून निशुंभ चक्र फेकित अच्छदन सने गेले चंडिकेवर त्याविरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडवणी तीशर चक्रबाण त्यांचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती तरुणिया वधाव्या चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारुनी दल भारती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्यातला चंडिका पाहून ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडून त्याला त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनुतुनी देवीशी म्हणे द्वेषाने उभा राहा उभी देवीने खडग फेकून त्यांचे मस्तक तोडले हासले जोरजोराने देते तो पडला धनी सिंह कठोर दाडाने त्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वरती दैत्य मंडळे कुमारीने कांतिकाशी केले निष्प्राण संगरी ब्रह्माणीच्या मंत्रणी रे निस्तेज जाहले किती त्रिशूलाने महेश्वरीच्या चिन्ह कित्येक जाहले वाराही ती त्रिशूळ मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित ती इंद्रियची वज्र मारोनी असंख्य वधी धुर्जन दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह त्यांनी संहार मांडला श्री अच्युत विरचितया प्राकृत भाव टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्र देवी महात्म्य नवोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अद्यदावा ध्यान जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुष शरयुतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयात द्रुदेंदुलेखा ओम ऋषिर्वाच निशुंभ प्रिय बंधुशी दित्यसेने सवे मृत पाहू निशुंभ सक्रोधे बोले तो अतिंबिके प्रति गर्भात होशी का दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी साय तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी उवाच पृष्ठान्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या सर्व साऱ्या द्रुपी मिळती पहा अज्ञान ब्रह्मांनी आदीच्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली देवी उवाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रुपी लीन होऊन एकटी रणी मी येथे स्थिर भावे तू आशुरा रुचिर्वाच पाहती दानव देवसंग्राम शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध विरक्त कोण वर्णिला शस्त्रास्त्र बाणवर्षेने लढती ते परस्पर भीषण युद्ध देवाटे विस्मय या जगा जना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या वितावरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हा अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी साखरे सकृत मान मारुनी देवी तोडी धनुष्यसे शक्ती तोडी सोडी महारेत येता ती अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडली शतशशी दीप्त एशी ढाल ते तलवार घे स्वतःळून क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण दाक्षिणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल घेऊन हाती देते देवीचे लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडता त्वरे बुक्का माराव्या लागी मूठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी दैत्यांच्या थोर आघात झाला शुंभैकाचा पेटाने पडला धनी मूर्छित पूर्वत पुन्हा झाला संग्रामासी उभा तिथे पुढे तो गगनीय गेला आकाशी देवी धावली नमत लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहत्या नेत्रिय सिद्ध आणि मुनिशन आश्चर्य करती चित्ती आकाशी शिस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिने किती उचलून शुंभाशी पाडी व भुवरी देवी
तो दृष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊन माराव्या चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत नेत्राने चुंबाला पाहून आपुल्याकडे त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित देवा उडाला प्राणदैत्यांच्या देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी दक्षिणे दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ जाहले उल्कपात होते ते थांबले मेघ कुच्चळ नद्यांची निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला पब्बरी सोनी देव हर्षितांतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरा गणतालाशी धरुणी नाचतो नभी वायू सुपाव वन वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल मझाला अग्नि भीषण शुद्ध थांबले श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक देवी महात्म्य दशमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 11 देवता स्तोत्र करती देवीचे शुभमंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान बालरविवत कांती शशी भाळे सुस्तन त्रिनेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश भय देहाती ओम ऋषिर्वाच देवीवदी शुभा महासुरेंद्रा इंद्रादिवनी करुणी समोरा कात्यायनीशी सुरस्तोत्र गाती त्यांची प्रसन्नना देई कांती देवी नमरस प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूत जगतासे एक महास्वरूपा स्थित तू अशोक सोय सीमात पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे नि होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमा तू माया मोहितत्वा या जगतास केले मोक्ष तुवा लोक किती कनेले विद्या समजता तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक सकला जगाला वाणी पराशुद्ध न तुझ्या स्तवाला सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्तिप्रदायिनी स्तवयोग्य हे स्तोत्र उक्ती अन्य याहुनी बुद्धीच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गापवर्ग दे देवी नारायण नमस्तुते कलाकाष्ठी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाथो शोत्तर शक्ते नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सृष्टिस्थिती विनाशा हे शक्ती बुद्धे सनातनी गुणाश्रय गुणमये नारायणी नमस्तुते शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वस्या त्रिहरे देवी नारायण नमस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मरूपी ब्रह्मणी रूपधारिणी कोशांब शरीके देवी नारायण नमस्तुते त्रिशूलचंद्र ही धरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायण नमस्तुते मयूरकुटवृत्ते महाशक्ती धरे नगे कौमारी रूपसंस्थाने नारायण नमस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायण नमस्तुते हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वराह रूपिणी शिवे नारायणी नमस्तुते नरसिंह रूपिणी ऊर्ध्वा दैत्यनाशार्थ उद्यपी त्रिलोक त्राणसहिते नारायण नमस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्वले रुद्रप्राण हरे इंद्री नारायण नमस्तुते शिवदूती स्वरूपेण रुद्ध दैत्य महाबले घोररूपे महारावे नारायण नमस्तुते द्रष्टाकराल वदने श्रीमाला विभूषणे चामुंडे मुंडमतने नारायण नमस्तुते लक्ष्मीलज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायण नमस्तुते मेधे सरस्वती व्रते वरे भूती बाभ्रवी तामसी पावावे नियते ईशे नारायण नमस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमस्तुते याचे हे वरदान सौम्य लोचन त्रयभूषित सर्वत भयातुनी रक्षो कात्यायी नमस्तुते ज्वाला करायला अत्युग्र सर्वसहारकारिजो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमस्तुते नाशिवी तेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशो ती घंटा रक्षो माता जशी सुशोभित खडग हाती त्यांचे रक्तमासजा चंडिके शुभ देणे हो परिणाम तुझा मुजा आरोग्य लाभे तू दुष्ट होता इच्छा पूर्ण तू रुष्ट होता श्रित जेते न विपत्ती त्यांना त्वधा श्रितांचे बळपिढी त्यांना येणे विधी त्वारणंगन केला हा द्वितीय सिंधू रक्षणी आटविला रूपधरुणी भाव बौद्धात्ममूर्ती केली लीलात्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व गर्दित महांधकार तुझाळविषयी महाअंधकारी तू चाळविषयी भ्रमी वृष्टी सारी जेते अति उग्र विषारी नाग जेते रिपू डाकू महागजाग दावानली संयुत सोबतीशी तू रक्षी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तुझं विश्वात्मिके धरशी तुझं विश्वेशवंद्या तुझं नम्र होती ते धैर्य विश्वी सगळा देती वायू प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपू भयात आम्हा समर्थे पापास नाश करुणे सुखी जगाला उत्पात पाप शंभी जन आपदाला
पावाम्मा विनम्रास देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वाशी वरदान दे. देवी उवाच वर मागा देवतांनो इच्छया जे तुमचे म्हणे सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्तो. देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर वामुचे वेळी जे कोणी नाश त्यांचा करी सदा. देवी उवाच वैवस्तव मन्वंतरी 28 युगांमध्ये शुंभ निशुंभ नावांचे होतील दैत्य भीषण नंदोपगृही तेव्हा यशोदागर्भी जन्मुनी मिथ्यांचलात राहुनी वधीन दैत्य मी तिथे रुद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी विप्रचित्त नावाचे दानव मज मारणे वरता तया दैत्यांशी कृतावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मृत्यूलोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयोनिजा सवेती मुनी जे मज पाहिन शतनेत्राणे मुनिजना मी ते क्षणी कीर्तिनी गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जे मम देही शाखा उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान दे. शाकंबरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतारी मी नामे वधीन नित्य दुर्गादेवी महाख्याता तेने पावेन नाव मी भीमरूप महिम प्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनिवृंदा वधीन राक्षसास मी भक्तीने नम्र होऊनी स्तवितील मुनीचना भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी अरुणदैत्य तो तेव्हा जेव्हा त्रिलोकात त्रास देईल त्रिलोकाच्या त्यासाठी षटपद भृंग होऊनी तयामादित्य लागी होईन प्राण अंतिमी. भ्रामरी नाम घेऊनी स्तोत्र गातील ते जन पुढे दानव ज्या वेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी कर्णनाश शत्रूंचा. ओम श्री अच्युतवीर दया प्राकृत भावत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिकेनंतर देव महात्म्य एकादशोध्याय श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु. अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य. ध्यान. कांती वीज जशी मृगेंद्र वहना भासे अति भीषणा कन्या खडग धरुणी ढाल करीती भावे जिते सेवना. हाती चक्र गदा धनुषरहस पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रया द्यातमी. ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्रे हे गात राहिल निश्चय सकळवादा नाशुनी राही तो सुखी. मधुकेटव संहार महिषासुर गात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी महानातुनी भक्तीने एकती माझे महात्म्य अति उत्तम. त्याशी पापस्पर्शेना आपत्ती राही ना कुणी दरिद्र पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे बैनारा हे भय राजा न टाकूचे अस्त्राग्नी जलराशींचे भय किंचित राहीना. म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी एकता भक्तीने या हितकारक हे जना. त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी संविधानित माझे महात्म्य ज्या स्थळी सन्निधान तिथे माझे तेथूनच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे एकता वाचता बरे. विधी जाणून तो करो भाविक मतपूजा बलिदान बलिपूजा होम आदी सहर्ष सेवने मला. शरत्काली महापूजा वार्षिक करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक एकती नाशित या पदासार धनधान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्म्य एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामांचे एकता भय जात असे. श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश भक्तांचा आनंद रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुःख स्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रसता कोणा महात्म्य एकने बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नाचा शांतता दुःख स्वप्न हे तेही सुस्वप्न होत असे पाठ हा असा. बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे पडता फूट मित्रांशी मित्रता जुळविल हे. दुराची या नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे. राक्षसभूत बिच्छाच पाठ मात्रे नाशती माझी सर्व महिमा माझे सामिप्य देत असे. पशुपुष्पार्ध्य धुपादी गंध दीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पोनी वर्षार्धन तानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्म्य एकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित. युद्धचरित्र जे माझे नाशिवी दैत्य दुर्जना मनुष्याभय वैर्यांचे महात्म्य एकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले बहिर ब्रह्मार्षी कृत त्यापरी तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सद्हितकारक. अरण्य प्राप्ती एकांती वनवा लागतावना निर्जन डाकू शत्रूंच्या हादी सापडतावना. सिंह व्याघ्रा गजराणी येता पाठी भयप्रद. राजा कृद्व वधाडी अथवा बंध घालित वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती तेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया. महत्प्रभावे सिंहानी डाकू वेऱ्यांची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने महान महिमा अशी ऋषिर्वाच.
बोलून हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली. देवता स्वधाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञभागसुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण. जगदिध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे बरी. राजा भगवती अंबा असून नित्य रूपती. जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तिच्या विश्वासी मोहिनी जगता जन्म घेत असे. प्रार्थित तुष्ट होऊनी दृष्टी विज्ञान दान दे. भूपाळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूपधारण जी करे. समयी हा सात होते ती अजन्मा सृष्टी रूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित. अभ्युदयाची या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्गमा माखे अभावी तीच लागत. स्तुती करता पूजोनी गंध फुल धूप फुलादिके. देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचिता प्राकृत भावत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्र देवी महात्म्य द्वादशाध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 13. देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वेशाची. ध्यान. ओम बाल सूर्या परिकांती चतुर्बाहू त्रिलोचना. धातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवरा भया. ओम ऋषिरुवाच. ऐसे बोलून राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पाती तिचे हाती विष्णुमाया भगवती. तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीशी जावे शरण राज्या. आराधकाशी ती मोक्ष भोग सर्वाधी देतसे. मार्कंडे वाच. कृष्णुके मुनी मेधाचे राजा सुरत एकुणी. तया सुव्रता सभाख्या ऋषीच करिवंदना. ममता राजातुनी राज्यच्युतीने होता खिन्न अतिनृप. महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल वैसले नृपा. तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजती षोडश दोखे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी व्रतमध्ये पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावून चिंतन तपी मांडती. आपले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी. प्रसन्न दर्शन देही चंडिका त्याशी बोलली. देवी उवाच. राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणी. मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली. मार्कंडे उवाच. दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत. इह जन्म शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे. विरक्त वेश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो. निरासक्त करियेसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच. राजाल्पनिधी आता राज्य लाभले रे तुझे. शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तू होशी व्यसनास बालक. सावर्णिक म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या स्थिती तो वर मज मागणे. तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडी उवाच. ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने. भक्ती स्तोत्र करी एकुणी देवी अंबिका. अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्यांचा पुत्र होऊन सावर्णी म्हणून होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया. सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणून होईल. क्लीम. ओम श्री अच्युत विरचिता प्राकृत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्र देवी महात्म्य 13 अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. तंत्रोक्त देवी सूक्त. नमो देवी महादेवी देवी शिवेशी नित्यवंदन. नम प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला. नित्यवंदन रुद्रेशी गौरीदात्री नमो नम. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नम. नित्यांची लक्ष्मी राजांची उमाकांती नमो नम. दुर्गा तू दुर्मपारा तू सार सर्व कारणी. ख्याती आणि तू कृष्णा तुमरेशी नित्यवंदन. अतिसौम्य अतिरौद्रा वारंवार प्रणाम. हा नमो हे जगदातारा कोटी देवी नमो नम. जी देवी सगळा माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा ठाई चेतनाव नवी तसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सकलामध्ये बुद्धी रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा माझी क्षुधा रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळामध्ये छाया रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा माझी शक्ती रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा ठाई तृष्णा रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळामध्ये क्षमा रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा माझी जाती रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा ठाई लज्जा रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळामध्ये शांती रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा माझी सत्ता रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा ठाई कांती रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळामध्ये लक्ष्मी रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा माझी वृत्ती रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा ठाई स्मृती रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळामध्ये दया रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळा माझी दृष्टी रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळामध्ये माता रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सगळामध्ये भ्रांती रूपे अस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम.
इंद्रियांच्या अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नम चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम अभिष्ट लाभे सविती जिल्हासुर जी सेवी पहिली सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड देत रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरतात तिला जनी आम्हा न राहो विपदा कदा कुणी तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्य त्रयाशी अनुष्टुभ चंदा नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीशी पावयासी जपावे राजा बोली चंडिकेशी सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवरा हा मी नम स्वरूपाराधना मला यथार्थ रूपी सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्ता अन्यासी कधी मी न रूपिली सकळाधीय महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य स्वरूपाचे व्याप्त या सकला जगा मातृलिंग गदा ढाल प्राणपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनीची धरी हाती राजया तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य या जगतात लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांची पाहुणी परमेश्वरी जधरीची रूप परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळा जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटिसे कृषती दिसे खडग पात्र शिरढाल हाती घेती चतुर्भुजा कदंबहार वृक्षांसी मक्षासी मुंडमाला तिच्या श्री महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीशी महालक्ष्मी मध्ये तथा ठेवतो तुझे मी नाव सांगते कर्म जे तुझे महामाया महाकाली महामारी क्षुधा तृष्णा निद्रा तृष्णा हे कबीरा काळदरी दुरत्या हेची तुझी नाममाला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुख दे जन बोलुनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंडिका चंद्रिका जशी यक्षमाला अंकुशधरा विना पुस्तकधारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे सुश संबोधली तिला महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्याभ्रामी कामधेनु वेद गर्भामधीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योगश्री पुरुष जोडे ती निर्मावे आपल्या गुणे बोलण्या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित से त्या काली जी सुज्ञ कमलासना ब्रह्मा विधी विरींची नामदे नरोत्तमा श्री पद्म कमला लक्ष्मी नारसी नाम गेले तसे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया दयांची ठेविली जी का नामरूपे निवेद्यो नीलकंठ व रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे तो रुद्रशंकर स्थानू कपर्दी त्रैलोचन त्रैविद्या कामधेनु तिसरी भाक्षाक्षरासुरा सरस्वती गौरनारी श्यामल पुरुषाकरी जी नावे त्या दोघांची सांगतो एक राजा विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा एषा त्या तीन युवती झाल्या पुरुष दक्षिणी भुज हे नेणती अज्ञ ज्ञाते वर्मा असं जाणती त्रैविद्या सरस्वती लक्ष्मीने विधीशी दिली रुद्रा वरदात्री गौरी वासुदेव लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड व उद्भवी तसे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड वेधन त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समस्त हे सावरजंगम रूपे विश्वाची वृद्धी जाहले लक्ष्मीसह श्री विष्णूने पोशिले सकला प्रती गौरीसह महादेव सर्वसंहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्व तत्व महेश्वरी निराकार दिसाकार नाम नामे नाना नामे धरित असे म्हणून अनेक नामे स्तोत्र माले सगुंपती एकची नामे घेऊन तिचे स्तोत्र नमे पुरे श्री प्रार्थनिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योगनिद्रा श्री विष्णूजी महाकाली तमोगुणा मधुकेट वचनाशार्थ ब्रह्मास्तोत्र दिशे करी दशवक्त्रा दशभुजा दशपादांजन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दशन दाढा ती वेम रूपा भयंकर रूप सौभाग्य कांती श्री प्राप्त स्थान दयांची हे खडग बाण गदाशूल चक्र शंख प्रशुंडी ही धनुष्य परिघ मुंड रक्तस्रावी धरित असे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्या आराधिता वश होई पूजकासी चराचर देवतांगुनी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी श्वेताननाद नील भुजा सुश्वेत स्तनस्तमंडला रक्तकटी रक्तबाधा नीलचंगा जयची सुचित्र घरणा चित्राजी माल्यांबर विभूषणा चित्रानुलेपना कांती सुख रूप सौभाग्यशालिनी अष्टदश भुजा पूजा श्री सहस्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्र गदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटानी पाशतो दंड ढाल पाणपात्र धनुष्यतो निकमंडलू अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी सर्व देव महिषा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे
गौरीच्या जन्मली देवी जी सत्वे गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्रती शंखघंटा हल धनु धरी राजा महाबला भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभासुरा सहारी रणरंगीची स्वरूपत्रय हे ऐसे राजा तुझं निमिदिले पृथकोपासना आता त्रिमूर्ती परिसहे दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पुष्टीपूजने महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेसी गौरुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टदशा भुजे प्रति महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती राजा यांच्या पूजनाची दक्षिणे काल पूजने भुजावा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती इच्छुने शुभनाशिनी जी देवी अष्टभुजे पूजने तिच्या सवेन होऊ शकती पूजाया भाव ठेवणे दक्षिणेस रुद्र पूजा वामांगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्यांचे त्यांनाच गावणे पूजा वेत्रय मूर्तीसी एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पापपुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषांतक देवीसी तुझी पूजी तोच जगतप्रभू म्हणून पूजनायोग्य चंडिका भक्तवत्सला अर्धाधिकी अलंकारे गंधपुष्पारी अक्षता धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी दैत्य अभक्ष वाहुनी करती तामसी पूजा सात्विक नम्र होनी पूजा षोडश अर्पितीत कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके वामांगी महिषासुरा भग्न मस्तक पूजने दुर्गेच्या हातुनी जोगा दैत्य सद्गती पावल्या दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारी तसे विश्वा देवीचा सिंह तो असे भजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडणी प्रथम उत्तर याचा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती निरलस जगदंबा वदावी हात जोडून सप्तशतीचे हे श्लोक मंत्र रूप महागुणी तिळकृतयुक्त खीर करावे हवनासवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा मंत्रोच्चाराने महालक्ष्मीचं पूजने मनेंद्रिय रोधावे वधावे दात देवीसी आपण भुलुनी जीवा भावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजतो रोज जो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भोगुनी सायुज त्यास देवीचे दररोज पूजा नसे चंडीची त्याची या घरी पुण्य त्यांचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देहिद ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु मूर्ती रहस्य ऋषीं बोले ओम नंदाया नावाची नंदकन्यका स्तविती पूजिता विश्व भक्त आदिनवतसे कनकोत्तम कांती सोनेरी वस्त्र सुंदर देवीश्वर लतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्म शंखे सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी श्री रुक्मांबुजासना जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूपना वर्णीन एक निर्भय कारिजे रक्तवस्त्रा रक्तवस्त्र रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तयुध रक्तनेत्र रक्तकेश भीषणा रक्त तीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका श्रीशी प्रियपती जैसा से भक्ती सेवा तशीच थी पृथ्वी परिविशाला ती सुमेरु युगुलस्तनी लांबरुंद स्थूल मोठे आकार ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी दियास्तर पाने भक्तांच्या पुरती सर्व कामना खडक पानपात्र हल हाती मुचळ धरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जग स्थावर जंगम जो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी करिस्तोत्रा रक्षी देवी तया प्रती प्रेमे पाहिलीच भक्ता पतीसी सती ते जशी शाकंबरी नीलवर्णा निलोत्पल विलोचना गंभीर नाभित्रिवळी विभूषित कृशोधरी कर्कश शिखरा एसी गोल पृष्ठ घनस्तुनी बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीशी असे पुष्प पल्लव मुलाधी फल शाख असे करी क्षुधा तृष्णा मृत्यू भया हरती जे सुधारसे शाकंबरी तक्षानी शताक्षी म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दुष्टमनी शमनी दुरितापदा उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती शाकंबरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फल ते देई अन्न प्राणामृतत्वरे भीमादेवी निलंगवर्णा दाडा दात चकाकती विशाललोचना श्रीती गोल स्थूल पयोधरा चंद्रहास खडक शिर डमरू पान पात्रगे एकविरा काल रात्री कामदा ती प्रशंसित तेज दुर्दश एसेजी भ्रामारी प्रशंसिती चित्रानुलेपना देवी चित्राभरण भूषिता चित्राभ्रमण पाणी ती महामारी प्रशंसिती अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची तिचे सहस्य रहस्य हे गुप्त भक्ता सांग निवृत्ता आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे सप्तजन्मार्जित घोर ब्रह्मा इत्यादी पातके सप्तशती पाठ मात्रे किल्मिषे सर्व नाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलितो म्हणलं जयाने पुरती सर्व मनोवांछित भावना प्रसादे सर्व सामान्यत्व देवी सर्व जगन्मयी
म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी मूर्तिरस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री गुरुदेवता चरणार्पणमस्तु। देव्यापराधना क्षमापन स्तोत्र अपराध सहस्रो जे होते हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आव्हान न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देव नाशिके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके देतेचे पात्र अहोगे जशी इच्छा तसे करी अज्ञात विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गुढ दृष्ट हो परमेश्वरी गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप एक हा मजला व सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु। श्री स्वामी शरणार्पणमस्तु। ओम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय।